पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट असणारे लवकरात लवकर पोलीस भरतीची जाहिरात येणारे 16,500च्या आसपास जागा असतील, 17-18 हजार असतील किंवा 20,000 पेक्षाही जास्त जागा असतील, अशा वेगवेगळ्या अपडेट तुमच्या कानावर आले असतील। पण लक्षात ठेवा, फक्त जाहिरात आली आणि तुमचं सिलेक्शन जर नाही झालं तर जाहिरात येऊन काही फायदा होणार नाही। कारण पोलीस भरतीची जाहिरात येणार, त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होणार, पण तुमचं सिलेक्शन होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही मेहनत घेताय, अभ्यास करताय, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे। मग जर जाहिरात लवकरात लवकर येणार असली तर त्या जाहिरातीसाठी, त्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवण्यासाठी तुम्ही परिपूर्ण तयार पाहिजे। आता आपल्याला तीच माहिती घ्यायची आहे की जाहिरात नेमकी केव्हा येऊ शकते, किती जागा असू शकतात आणि तुमच्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला या भरतीमधून सिलेक्शन मिळवता येणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तर जाहिरात कधी येणार। तुम्ही 2-4 अपडेट मागे बघितल्या होत्या की वेगवेगळ्या ठिकाणाहून काय केलेलं आहे, रिक्त जागांची माहिती बोलवल्या गेलेली आहे, म्हणजे तिकडं प्रक्रिया सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। त्याचबरोबर बऱ्याचशा अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे अजून की पोलीस भरती लवकर येण्यामागचं कारण काय म्हणून। जागा किती असतील, एका पेपरमध्ये बातमी आली होती बघा, 16,500च्या आसपास जागा रिक्त आहे। त्यानंतर अजून एक बातमी आली होती की 24-25 हजाराच्या आसपास जागा रिक्त आहे। मागच्या 2 भरत्या जवळपास, एक भरती 17-18 हजाराची, दुसरी भरती 15.5 हजाराची, आताची भरती ही 20,000च्या पेक्षा जास्त जागांसाठी सुद्धा असू शकते। ठीक आहे, मग आता तुमच्याकडे कमी दिवस आहे, त्या कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करून सिलेक्शन मिळवायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती स्वप्न खाकी 2.0 बॅच सुरू झालेली आहे। या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यास तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवला जातोय। सगळी जी काही टीम शिकवायला असणारे, दर्जेदार असणारे, मी स्वतः असणारे, मी एनडीएचा इंटरव्ह्यू दिलेला आहे। स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, पण तुम्हाला जी मार्गदर्शन करणारी टीम आहे त्यांनी कुठेतरी थोडं का होईना यश मिळवलेलं आहे आणि त्यांच्या यशाचा फायदा नक्की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये होणार आहे। होमवर्क नोट्स आपण फ्रीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना देणार आहे, प्रॅक्टिस करून घेणार आहे। आठवड्याला टेस्ट असते आणि टेस्टच्या टॉपरला आपण बक्षीस देत असतो। संपूर्ण लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, स्वप्न खाकी अगोदरची आपली जी काही बॅच होती त्या बॅच मधून 6,000 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। म्हणून एकदा डेमो लेक्चर बघा, आवडलं तर तुम्ही नक्की बॅच घेऊ शकतात। ही महत्त्वाची एक अपडेट आली होती बघा, लोकमत या न्यूज पेपरची ही बातमी आहे। या बातमीमध्ये सांगितलं होतं की 16,500 जागा रिक्त आहे आणि अपडेट सुद्धा आली होती की ह्या रिक्त जागांचा आढावासाठी एक बैठक घेण्यात आली होती। ठीक आहे, म्हणजे प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण शांत बसून चालणार नाही, आपण सुद्धा आपल्या अभ्यासाला वेग दिला पाहिजे, जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे। कुठं आपण चुकतोय, कुठं आपण मागे पडतोय, कुठं आपले मार्क जात आहे, सिली मिस्टेक काय होत आहे, वेळ पुरतोय का नाही। 100 गुणांची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती सोडवण्यासाठी 90 मिनिटं वेळ असतो, मग त्या वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला जमतंय का नाही, या सगळ्यांचा अभ्यास जोरदार चालू ठेवायचा आहे। काय जे लग्न असतील, सण असतील, दिवाळी असतील, ते सगळं डोक्यातून काढून टाकायचं। कारण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रत्येक दिवस हा दिवाळी सारखाच असणार आहे तुमच्यासाठी। ठीक आहे, कारण प्रत्येकाची जी काही परिस्थिती असते ती सर्वसामान्य असते। पोलीस भरती करणारे जे काही मुलं असतात त्यांचा बाप कुठेतरी तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे, ते इकडे येऊन पोलीस भरती करत नसतात, बरोबर ना। मग आपले सर्वसामान्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये खूप मोठा बदल होणार, पण त्यासाठी तुमचं सिलेक्शन मिळवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। बघा, पोलीस शिपाई पदाच्या यांनी किती दिलेलं आहे तर 16,516 पेक्षा जास्त जागा रिक्त आहे। कधीची बातमी ही तर 30 जुलै 2026 ची ही बातमी आहे। त्यानंतर तुम्हाला अजून एक बातमी मी दाखवतो, राज्य पोलीस दलात तब्बल 28,734 पदे रिक्त। मग या 28,734 मध्ये कोणकोणती पदं असू शकतात? शिपायाची पदं असू शकतात, पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे PSI ची पदं असू शकतात व इतर जे काही पदं आहेत, असे मिळून हे 28,734 पदं असतील। पण जास्तीत जास्त जे काही पदं असणार ते कोणते असणार रे? पोलीस शिपाईचे असणार ना। कोणते असणार आहे? पोलीस शिपाईचे असणार आहे। आणि ही बातमी कधीची आहे? 6 ऑगस्ट 2026 ची लेटेस्ट बातमी आहे। म्हणजे ह्या बातम्या अशाच येत नसतात, तर तिकडं प्रक्रिया सुरू झालेली आहे पोलीस भरतीची। दिवाळीच्या आसपास भरती होऊ शकते किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये भरती येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे। त्यामुळे तुम्हाला तयारीला आतापासून लागायचंय, जोरदार तयारी करायची। पोलीस भरतीसाठी खूप कमी दिवस तुमच्याकडे उरलेले, या दिवसाचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचंय आणि नियोजन करून तुम्हाला भरतीमधून सिलेक्शन मिळवायचंय। जास्त सराव करायचा असेल शेवटच्या काळामध्ये तर पोलीस भरती ग्रंथ आणि त्याचबरोबर पांढरा घोडा हे 2 पुस्तक आहे। पांढरा घोडामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेनुसार 1 ते 100 प्रश्न
आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. मागच्या 3 वर्षाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण मिळणार आहे. मग गणित बुद्धिमत्ता असो किंवा जीके असो किंवा मराठी असो. आणि काळा घोडा हा जो काही प्रश्न संच आहे हा घटकनुसार आहे. यामधून तुमचं खूप चांगल्या पद्धतीचं अनालिसिस त्या ठिकाणी होणार आहे, अभ्यास चांगला होणार आहे. गणित बुद्धिमत्तासाठी भाग 2 मार्केटमध्ये आलेले आहे. भाग 1 सुद्धा पुढच्या 8-10 दिवसाच्या आत 100% येणार आहे. म्हणून तुम्ही तयारी चांगल्या पद्धतीने या पुस्तकांची करायची आहे आणि तुमचं जे काही अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. आता काही विद्यार्थी जुने असतील, भरपूर दिवसापासून म्हणजे 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, कोणी 7-8 वर्षापासून पोलीस भरती करत असेल, त्यांची एक बॅच कंप्लीट झाली असेल एखादी किंवा सिलेबस संपला असेल, तर त्यांनी जास्तीत जास्त फोकस कुठं द्यायचा आहे? प्रश्न सोडवणे, प्रश्न सोडवण्यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. प्रश्नपत्रिकेनुसार प्रश्न सोडवा. म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्ये जेवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्या तेवढ्या सोडवा. काही फरक पडत नाही, तुम्हालाच फायदा होणार आहे. याच्यामधून तुमचे मार्क कुठं जातात, सिली मिस्टेक काय होते, काय चुकतंय, काय नाही, वेळेचं मॅनेजमेंट प्रॉपर होतंय का. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल तुमच्या मित्रमैत्रिणींकडून की मला वेळ पुरला नाही किंवा सिली मिस्टेकमुळे माझे 2 मार्क गेले, 1 मार्क गेला नाही तर माझं सिलेक्शन झालं असतं. मग त्यांनी कुठेतरी प्रश्नपत्रिकांचा सराव कमी केलेला असतो आणि आपण जीवावर करत असतो. जीवार करत असतो की मला नाही सोडवायच्या, जीवार येते. तुम्ही मेन म्हणजे टाइम लावून सोडवत नाही, वरच्यात गपागप सोडून घेतलं तर त्याला काही अर्थ नसतो. म्हणून तुम्हाला वेळ लावून सगळे प्रश्न सोडवायचे आणि अशा कमीत कमी परीक्षेच्या अगोदर 50 ते 100, या तर कमी सांगितल्या मी तुम्हाला, 100-150 प्रश्नपत्रिका तुम्हाला 1 ते 100 अशा गुणांच्या सोडवायच्या आहे. आणि या प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला पांढऱ्या गोळ्यामध्ये मागच्या 3 वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या मिळणार आहे. 80 ते 90 प्रश्नाचा संदर्भ देणारा हा प्रश्न संच आहे बघा. ठीक आहे, अशा पद्धतीनं आणि घटकनुसार प्रश्नांचा सराव करायचा आहे. म्हणजे समजा अलंकार हा टॉपिक आहे, त्या टॉपिकमध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये जेवढे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले ते सगळे टाईप तुम्हाला अभ्यासायचे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर हा एक पर्याय तुमच्याकडे. दुसरं म्हणजे तुम्ही जर नवीन विद्यार्थी असेल, ज्यांनी 2-3 महिन्यापासून पोलीस भरतीला सुरुवात केलेली आहे, तर त्यांच्यासाठी एकच सांगेल की तुम्ही काय करा, जे महत्वाचे टॉपिक आहे, महत्वाचे टॉपिक अगोदर करा. म्हणजे इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आता तुम्ही सगळा जर सिलेबस, पोलीस भरती फिक्स केव्हा येणार त्याच्यानुसार ते डिपेंड आहे, बरोबर ना. जर लेट झाली तर तुम्ही सुरुवातीपासून तयारी करू शकता, पण लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला जे महत्वाचे असलेले जे काही टॉपिक आहे ते टॉपिक अभ्यासायला घ्यायचे. मग आता महत्वाचे टॉपिक कसे कळणार सर आम्हाला, तर मागचे झालेले प्रश्न बघा. म्हणजे मी आता घटकनुसार हा प्रश्न संच बघितला, समजा काळा घोडा, यामध्ये संख्या टॉपिक हा खूप जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4-5 प्रश्न मला यावरती दिसतात, तर हा टॉपिक मी प्रायोरिटी करून घेणार. म्हणजे या टॉपिकचा अभ्यास पहिले करणार. लसावी मसावी वरती दरवर्षी 2-2 प्रश्न विचारले जात आहे, तर मी काय करणार, लसावी मसावीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करणार. असं तुम्हाला मागच्या झालेल्या प्रश्नांच्या पॅटर्नवरून आता हे लेटेस्ट टॉपिक तयार करायचे आणि त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे. सुरुवातीपासून तयारी करायची असेल आणि तुम्हाला एकच जर पुस्तक पाहिजे असेल, एकच पुस्तक, त्या एकाच पुस्तकामधून तुमचा संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास झाला असेल, तर त्यासाठी वर्दीचा राजमार्ग तुम्ही घेऊ शकतात. या वर्दीचा राजमार्ग पुस्तकामध्ये तुमचं सगळं जीके कव्हर केलेलं आहे, मराठी सुद्धा कव्हर केलेलं आहे आणि गणित बुद्धिमत्ता सुद्धा बऱ्यापैकी कव्हर केलेले आहे. पण गणित आणि बुद्धिमत्ताला सराव महत्वाचा असतो, जास्तीचा सराव करायला लावत असतो. तर तो सराव तुम्ही या 2 प्रश्न संचामधून करू शकतात. किंवा स्पेशल पुस्तक जर वाचायचं असलं तर सचिन ढवळे सरांचं वाचू शकतात तुम्ही गणित बुद्धिमत्तासाठी. ठीक आहे, पण तुम्हाला आता वेळ जर कमी असेल तर एकाच पुस्तकातून सगळा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीनं कव्हर करून घेणं आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं, एवढं जरी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लेखी परीक्षेला 90 पेक्षा जास्त गुण मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. ठीक आहे, म्हणून लवकरात लवकर तयारी करा, चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला वेग द्या. जाहिरात आली तर तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होणं महत्वाचं आहे. फक्त तुम्ही अभ्यास करत नाही, तुमचे 2-4 मित्र अभ्यास करत नाही, तर सर्व महाराष्ट्रातले मुलं अभ्यास करत असतात. तुमचं कॉम्पिटिशन त्या मुलांसोबत आहे आणि दिवसेंदिवस हे कॉम्पिटिशन स्पर्धा वाढत चाललेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल, अभ्यासाला वेग द्यावा लागणार आहे. नको त्या गोष्टीकडे सध्या लक्ष द्यावी नाही लागणार, दुर्लक्षित करावं लागणार. मग कोणतं लग्न असेल, कोणाचा मित्राचा बर्थडे असेल, मैत्रिणीचं लग्न असेल, या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. पुढचे 5-6 महिने प्रामाणिकपणे अभ्यास करा, तयारी करा
आणि बऱ्यापैकी तयारी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती करून घेत असतो. फ्री स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ॲपमध्ये मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका मिळणारे, टेस्ट तुम्हाला काही मोफतमध्ये मिळणारे, त्याचबरोबर चालू घडामोडीचे दर वर्षी जे 5-6 प्रश्न विचारले जात असतात, तर ते सगळे चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपण फ्रीमध्ये देतोय. म्हणून महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकतात. अजून काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही विचारू शकतात. पण तुम्ही तयारी चालू ठेवा, चांगल्या पद्धतीनं करा. लवकरात लवकर पोलीस भरती येणार आहे आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणं हे महत्त्वाचं आहे, वारंवार सांगतोय. मग त्या पद्धतीनं नियोजन करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकी आपल्या डिफेन्स फॅक्टरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे मित्र तयारी करताय त्यांना शेअर करा, कारण इथून पुढे आपण गणित बुद्धिमत्ता असेल किंवा वनरक्षक भरतीसाठी इंग्रजी असेल, जीके असेल, संपूर्ण तयारी तुमची या प्लॅटफॉर्ममध्ये करून घेणारे आपण वेगवेगळ्या सिरीज घेत असतो, ज्यामध्ये झालेले प्रश्न असतील, संभाव्य प्रश्न असतील, महत्त्वाचे टॉपिक असतील, ते कव्हर करत असतो व ज्या महत्त्वाच्या येणाऱ्या अपडेट्स आहे त्या अपडेट बद्दल माहिती देत असतो. म्हणून डिफेन्स फॅक्टरी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून काही अडचण आली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. जय हिंद.